रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कस काय बघा, कस काय दिसतंय. अजून 10 महिने पुरं व्हायच्यात. 18-19 फुटावर गेलाय. उगं नाही म्हणत रामा ॲग्रोटेक, आम्ही बोलतो तेच करतो. शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, 12/6 ची लागण आहे. तरी तुम्ही पाहू शकता की ह्या ऊसाला कुठल्याही प्रकारचं चाळणी बांधणीला म्हणजे अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. शेतकरी मित्रांना अतिशयोक्ती वाटेल. हा स्वतः केलेला प्रयोग आहे. आपण स्वतः रामा ॲग्रोटेकचं शॉप चालवतो. पाटस या ठिकाणी आपलं सत्यविश्व उद्योग समूह कृषी सेवा केंद्र नावाने शॉप चालवतो. तर आपण ह्या वर्षी ऊस लागण केली की बाबा आपण लोकांना देतो. दिल्यानंतर लोकांना कसं आपण देणार, मग ती लोकांना भरोसा पाहिजे ना. मग स्वतः केल्याशिवाय, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं मन आहे. तर स्वतः केल्याशिवाय शेती क्षेत्रात क्रांती होऊ शकत नाही किंवा शेती क्षेत्रातलं कुठली गोष्ट समजू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकताय की 12/6/2025ला लागण केली. लागण केल्यानंतर आपण फुटवे, मुळी, काळोखी ह्यासाठी आपण रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती 555, रूट मॅजिक ह्या प्रॉडक्टनी सुरू केलं. त्याच्यानंतर स्टीम ग्रो रामा गोल्ड 555 ह्याच्यावरती स्प्रे केलं. स्प्रे केल्यानंतर R&D वगैरे स्प्रे केलं. तर आपण आमच्या घरची मला म्हणायचे, वडीलच स्वतः म्हणायचे की अरे काहीतरी टाक, काहीतरी वापर. पण मी वडिलांना सांगितलं मला घरचं शॉप आहे आणि जैविक शेती ही काळाची गरज आहे. तर मला ऑर्डर काही करायचं नव्हतं. तर मी वडिलांना सांगितलं की मला बाहेरचं काय वापरायचं नाही, तुम्ही ऊस आल्यावर मला सांगा. तर वडील म्हणायचे नाही नाही तू उगा काहीतरी सांगतो, काहीतरी वापर. मी त्यांना सांगितलं मला काहीही वापरायचं नाही. आणि आजच वडीलच म्हणतात की खरंच तू ऊस आणलाय, म्हणजे बघण्यासारखा ऊस आहे. मित्रांनो, आज तुम्ही आजूबाजूला कुठंही बघू शकता. म्हणजे हीच नाही, ही तर आत्ता 18 फुटाची उंची आणि ह्या उंचीपायी बराचसा बेट वगैरे पडण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. पण मित्रांनो, जर 10 महिन्यात तुम्ही पहा, आता प्रत्यक्षदर्शी तुम्ही म्हणजे मी असं एकच बेट दाखवतोय असं काय नाही मित्रांनो. तुम्ही ही प्रत्यक्षदर्शी पाहू शकता की 10 महिन्याचा ऊस आहे. 12 तारखेला 10 महिन्याचा होईल मित्रांनो. हे पहा आता. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा आता. तो तुम्हाला असं वाटेल की कसं शेतकरी मित्रांना प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळाल्यानंतर समजतं की आपण एकच ऊस नाही दाखवत. तुम्ही कुठल्या पण ऊसाची कांडीचं अंतर मोजा, कुठल्याही ऊसाचं इथं प्लॉटमध्ये स्वतः प्रत्यक्षदर्शी येऊन पहा. हे पहा तुम्ही, हा बेट बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि मित्रांनो परत खालून 2-3 फुटवून निघल्यात, म्हणजे 15. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. निघलेले ऑटोसोट म्हणतात त्याला. तर हे पहा कसं आहे, कसा वाटतोय, आहे का नाही दणदणीत. शेतकरी मित्रांनो, जर खरंच शेती क्षेत्रात क्रांती करायची असेल तर कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून करू नका. तर स्वतः एकदा वापरा, स्वतः पहा, स्वतः प्रयोग करा. कंपनी उगाच नाही म्हणत शेती तुमची खात्री आमची. मित्रांनो, मी स्वतः त्यासाठीच हे केलं आहे की शेतकरी मित्रांना पाहायला मिळावं, शेतकरी मित्रांनी यावं, पाहावं. आज हाच नाही, तुम्ही कुठंही चाला, म्हणजे ऊसात कुठंही तुम्ही फिरताना तिथं आत्ता पण हो का, आत्ता किती महिन्याचा ऊस आहे, 10 महिन्याचा, तरी तुम्ही फुटवं बघा. हे बघा सगळे फुटवेच आहेत हो का, लाईनशीर सगळे फुटवेच आहेत अख्खे. आणि मित्रांनो, आपण जे करतो ना ते लोकांना पाहायला मिळावं किंवा शेती क्षेत्रात क्रांती व्हावी यासाठी हे आपण प्रयोग केला आहे. तरी मित्रांनो, हे पहा, तुम्ही कुठेही गेला, कुठेही अख्ख्या क्षेत्रात कुठेही फिरला तरी तुम्हाला ऊस एकसारखा बघायला मिळेल, कांडीचं अंतर मजबूत बघायला मिळेल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती हवी की तुम्ही शेती क्षेत्रात काम करत असताना आपल्याला फुटवे वगैरे, तुमच्या रानात किती फुटवे आहेत, काय आहेत, सगळं तुम्हाला डिटेल माहिती हवी. आता मित्रांनो, मी स्टार्टिंगला ज्यावेळेस केलं होतं ना, मी स्वतः 3-4 महिने स्वतः सगळं काम केले. दारी धरण्यापासून सगळं करून आम्ही ऊस साळून घेतला घरगुतीच. आणि हे पहा तुम्ही, फुटव्यांची संख्या घरगुती आम्ही साळला, त्याच्यानंतर बांधून पण घेतला. हे पहा मित्रांनो, हे अशा प्रकारे आम्ही बऱ्यापैकी बांधलाय.
म्हणजे 90% ऊस जी उंची वाढली तर ते असा बांधून घेतला. बांधल्याचा फायदा हा झाला की मित्रांनो उंची एकसारखी खूप वर गेला, पडण्याचं प्रमाण नाहीच आहे. नंतर आता काय शेवटी इतकी उंची झाली, 10 ऊस एकत्र आलं, बेटं एकत्र आली तर मग थोडंफार पडण्याचं प्रमाण होतं. पण मित्रांनो तुम्ही ऊस पहा आता, म्हणजे आपण संपूर्ण ऊसात तुम्हाला फिरून दाखवतोय, असं नको वाटायला की मित्रांनो कुठंतरी एक कोपरा दाखवतोय. आणि तुम्ही नक्की पहा, अहो ह्याचं आहे ना, ह्याचं तुम्ही वजनाचा नाद कर नका. वजन बिजन असे टॉप रिझल्ट निघलाय की, आणि स्वतः केल्यामुळं आणि स्वतः सगळं लक्ष दिल्यामुळं मित्रांनो तुम्ही स्वतः एकदा प्रयोग करा. 100% तुम्हाला ऊस क्षेत्र जर बघायचं असेल कुणालाही, म्हणजे असं नाही की तुम्ही स्वतः या प्रत्यक्षदर्शी बघून जा. आणि हे बघा फुटवं, हे बघा अहो कशा हवा आहे, कशा हवा आहे, कशी कसं आहे कोंब, कसं आहे. ही प्रत्यक्षदर्शी रामा ॲग्रोटेक दाखवतो मित्रांनो. कुठलीच तुम्हाला कोण असं दाखवणार नाही प्रत्यक्षदर्शी. शेतकरी असे म्हणतात की हे फुटवं कुठं टिकत असतात का, आणि फुटवं शेवटपर्यंत जगत नाही. मित्रांनो जर तुम्ही केलं, स्वतः लक्षणीय जातीने शेती केली तर मित्रांनो ही असं बघायला भेटतं, उगच नाही. आणि तुम्हाला जर प्रत्यक्षदर्शी अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्ही नक्की एकदा रामा ॲग्रोटेक करा आणि अनुभव घ्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो कसं आहे, कसं आहे, कसं काय दिसतंय. अहो ही म्हणतात पानाची रुंदी, पानाची रुंदी ऊसाची कांडीचे अंतर, कांडी जाडीला कसं काय पान कसं दिसतंय. कुठलं पान बघा ना मित्रांनो, आहे का कसं आहे तलवारीचं पान दिसतंय. अहो मित्रांनो हे असं ओरिजिनल दाखवावं लागतं, कुठलंही काम असं चुकीचं करून चालत नाही मित्रांनो. तर तुम्ही हे पहा, प्रत्यक्षदर्शी पहा आणि मग बोला. हा आता तुम्हाला प्रत्यक्षदर्शी एक गोष्ट सांगतो, ही जी सरीचं अंतर आपण ठेवलंय 4.5 फुटाचं, आणि ची लागण आहे 2 डोळी. आणि मित्रांनो आपण दीड त्याचं म्हणजे अर्धा फुटाचं अंतर मध्ये टाकलं होतं टिपऱ्याला. तर मित्रांनो त्याचा बेनिफिट हा होतो की जास्त अंतर असेल तर हवा खेळती राहते. आणि मित्रांनो जरी तुम्हाला असं वाटलं, आज तुम्ही 10 महिन्याचा ऊस पाहू शकता, प्रत्यक्षदर्शी उंची बघा कुठं चाललाय तो. आता ही माझं म्हणजे मी लावलं तेव्हा असं मी त्या वायरीकडे बघायचो मित्रांनो, की माझा ऊस त्या वायरीपर्यंत जाईन का, गेला पाहिजे. आज मित्रांनो जवळजवळ त्याला गाठत आलाय मित्रांनो. आणि खरंच म्हणजे मी कधीच एवढी मलाच नव्हती गॅरंटी पहिलं वर्ष आपण कसं करू शकतो, काय करू शकतो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी एकही दाणा रासायनिकचा वापरला नाही. आणि विशेष म्हणजे दुसरं बाहेरचं काय वापरलंच नाही. आणि लोक म्हणते ना अतिशक्ती सांगतोय पण चाळणी बांधणील खत नाही मित्रांनो. बोला मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय सांगायचं. आणि मित्रांनो मी एक कायम विचार करतोय शेती क्षेत्रात की जोपर्यंत शेतकऱ्यांचं खर्च कमी होणार नाही, खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ जोपर्यंत शेतकरी घालत नाही तोपर्यंत शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही. अहो मी आज असं बघितलंय प्रत्यक्षदर्शी की मित्रांनो शेती क्षेत्र करताना वारंवार शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज पडती. मित्रांनो व्यवस्थापन असेल तर 100% ही बघा तिकडं कसं आहे, किती उंची. अहो ही 18 फुटाच्या आसपास वर निघून गेलंय आणि 10च महिन्याचं आहे. आत्ता तोडावच्या स्टेजमध्ये आहे. आणि मित्रांनो जर तुमचा ऊस ह्याच्यात गेला 18 महिन्यात जर 2 वेळा गेला किंवा 20 महिन्यात 2 वेळा गेला तर 100% उत्पन्न वाढ होणार आहे. जर तुमचा 8, 9, 10 महिन्यात ऊस जर तोडायसारखा येत असेल तर मित्रांनो शेतीत क्रांती व्हायला काय लय वेळ लागणार नाही मित्रांनो. आता हिथं बघितलं का कसं, इकडं लय जाड ऊस आहे. हे पहा मित्रांनो, अहो कुठं बी फिरा ना, कुठं बी कसं आहे, नुसतं असं दाखवून नाही ठेवून चालत, असं दाखवायला लागतंय मित्रांनो. दाखवून ठेवून मी म्हणेन हा नाही आमचं लय भारी आणि यान करा ना, असं नाही मित्रांनो. मी स्वतः त्यात उतारलो, स्वतः केलंय. आणि मी ऊस क्षेत्रात गेले 4 वर्ष झालं पाटसमध्ये काम करतोय. आणि ह्या ऊस क्षेत्रात पाटसमध्ये पण बराचसा बदल झालाय. फक्त आमचं एक म्हणणं असतं आम्ही प्रतिनिधी म्हणून की शेतकऱ्यांनी जोपर्यंत संपूर्ण विश्वास ठेवून आमच्याबरोबर काम करत नाही 100% आम्ही रिझल्ट द्यायला किंवा कंपनीचा रिझल्टच आहे त्याच्याबद्दल वाद नाही मित्रांनो. तरी मित्रांनो आपण म्हणतो ना की कंपनी उगाच नाही, खांद्याला खांदा लावून काम करणारी कंपनी मित्रांनो. रामा ॲग्रोटेक उगाच नाही म्हणत की शेती तुमची खात्री आमची, आणि त्या अनुषंगाने आम्ही पण काम करत असतो. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की नाही कडनी ऊस व्यवस्थित येत नाही. अहो आपण आतलं बघितलं, आता तुम्ही कडचं बघा कसं आहे आणि फुटवं बघा, फुटवं
याला म्हणतात शेती तुमची खात्री आमची, उगाच नाही. ही बघा इकडं बघा कसं आहे, कसं आहे बांबू. अहो काय दिवसांनी बांबूची शेती गेल्यागत होईल. ही बघा कसं आहे, अजून फुटवं खालून चालू आहेत. आज 10 महिन्याचा ऊस आहे. कसं आहे, कसं वाटतंय, काय पाहिजे अजून. हे बघा मित्रांनो कसं आहे, किती फुटवं आहेत आहे का नाही. पण जीव लावला ना, जीव कुठल्या गोष्टीला जीव लावावा लागतो मित्रांनो, तेव्हा हे असं बघायला भेटतं. जीव नाही लावला की मग ते आपल्याला सोडून जातंय मित्रांनो. म्हणजे कुणी असो, जीव नाही लावला की सोडून जातं, मग ती जीव लावला की असं 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 असतंय मित्रांनो. हां मित्रांनो, आपण जीव लावला ना की मग ती पण आपल्याला तेवढं जीव लावतं. मित्रांनो कसं काय आहे का नाही. अहो ही उगाच नाही म्हणत, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बाहेरून पण बघितलं आहे. कसा आहे, सगळा असा निस्ता ठोकळा आहे आणि सगळा फुटवा बिटवा निघलेला. आता इकडं तुम्हाला रियालिटी सांगतो, हा मुरमाड बाग आहे. इकडं 2-3 साऱ्याचा मुरमाड बाग आहे मित्रांनो. इकडं अजिबात पहिलं फुटवं नव्हतं, मला वाटत नव्हतं की इकडं फुटवं निघतं. पण मित्रांनो हे परत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 किती जवळजवळ 10-12 परत फुटवा आल्यात मित्रांनो. आणि आता हा फुटवा थोडा आहे तरी उंची बघा, उंचीला कुठे गेले 10 फुटावर, 8 फुटाच्या 10 फुटाच्या वर गेले. आणि ही मुरमाड बाग आहे. आणि मित्रांनो जर परिपूर्ण आणि प्रेम लावल्यावर म्हणतात ना, काय बी होतं तसंही. आतमधून ऊस बघितला संपूर्ण, त्याची जाडी वगैरे उंची, आणि असं नको वाटायला. आता आपण जे खरं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. आता आपण वरून बघू कशी एकसारखे झाले, म्हणजे उंची वगैरे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. आता आपण वर आलोय, तुम्ही पहा प्रत्यक्षदर्शी बघा, समान उंची, काळोखी, आणि अजून पण वाढ तेवढ्याच ग्रिपनी आहे. आणि मित्रांनो प्रत्यक्षदर्शी तुम्ही प्लॉट आता बघितलायच. तरी मित्रांनो धन्यवाद. रामकृष्ण हरी राम.